गवारची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करत असतो, कधी रस्सा भाजी, कधी सुकी भाजी टिफिनला देण्यासाठी। आज आपण अगदी साधी सोपी कुठलेही वाटण न करता वरण भातासोबत खाण्यासाठी जी भाजी बनवतो रस्सा भाजी ती केलेली आहे। चला तर पाहूया। मी गवारचे तुकडे करून याला एक 5 मिनिटं आपण गॅस गरम पाण्यामध्ये उकळून घेऊया गॅसवरती, कारण गवारचा जो उग्रपणा आहे तो कमी होतो। याला खूप जास्त नका शिजू, कारण मसाल्यामध्ये शिजेल तर अजून छान टेस्टी येईल। आता एक 5 मिनिटानंतर बारीक गॅसवरती गवार उकळून घेतली आहे। आता कढईमध्ये तेल गरम केलं आहे। गरम तेलामध्ये आलं आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे आणि आलं लसूण परतल्यानंतर आपण एक कांदा कट करून घेतला आहे। कांदा छान परतून घ्या। कांदा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे पहा, कांद्याचा रंग बदलला आहे। हलका कांद्याचा रंग बदलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकणार आहोत। आपण कांदा किंवा सुकं खोबरं असं भाजून मसाला केला नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीने भाजी केली आहे। घरच्या साहित्यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा तिळाचं पावडर, अर्धा चमचा हळद आणि चमचाभर सुकं खोबरं टाकलं आहे। तिळाचं पावडर कूट नसेल तर नाही वापरला तरीही चालेल। 2 चमचे दाण्याचं कूट, अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ टाकून घ्या। आता हे मसाले छान तेलावरती परतून घ्यायचे आणि त्याच्यासोबतच आता आपल्याला गवार परतून घ्यायची आहे। गवार छान मसाल्यावरती परतून घेऊया। आता हे परतल्यानंतर आपली गवार थोडीफार शिजलेली आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये गरम पाणी टाका, म्हणजे मसाल्याची चव तशीच राहील। थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं आहे। जितकं तुम्हाला रस्सा करायची आहे त्यानुसार तुम्ही गरम पाणी ॲड करा। एक 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवा मीडियम गॅसवरती। हे पहा, मस्त शेंगदाण्याच्या कुटाला किंवा तिळाला, सुक्या खोबऱ्याला मस्त तेल सुटतं आणि मस्त तरीदार अशी भाजी तयार होते अगदी 10 मिनिटांमध्ये। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कुठलेही वाटण केलं नाही आपण, रोजच्या घरच्या साहित्यामध्ये चमचमीत अशी गवारची रस्सा भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंडला शेअर करायला विसरू नका। थँक्यू।